नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे कोथिंबीर वडी कशी करायची ते बघत आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत बनवून तयार होते। चवीला तर खूप छान लागते बघा, आणि दिसायला सुद्धा छान दिसतात। तर तुमची ही कोथिंबीर वडी ही छान अशी कुरकुरीत राहावी म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे। अजिबात कुठेही स्किप करू नका। सविस्तर कृती आहे, परफेक्ट प्रमाणासह सामग्री दाखवलेली आहे। जर तुमचं प्रमाण इकडे तिकडे झालं तर कोथिंबीर वडी ही कुरकुरीत होणार नाही, ती मध्येच नरम पडेल। फ्रीजमध्ये 8 दिवस तरी आरामात टिकते ही वडी। तर तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठेही स्किप करू नका। चला तर मग मस्त अशी कुरकुरीत राहणारी कोथिंबीर वडी बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मस्त अशी चवीला भारी लागणारी आणि कोथिंबीर वडी लगेच आपण बनवायला सुरुवात करूया। आता आपण एकदा साहित्य बघून घेऊया। एका परातमध्ये एक जोडी मी कोथिंबीर घेतली आहे। तुम्ही बघू शकता छान फ्रेश आहे, बाजारातून विकत आणली। त्याला निवडून घेतलं, नंतर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि चाळणीवर याचं पाणी नितळण्यासाठी ठेवलं होतं। आणि नंतर मग यातील संपूर्ण पाणी नितळल्यावर बारीक अशी कापून घेतली। तुम्ही बघू शकता यामध्ये पाण्याचा अंश राहायला नको। तर हिवाळ्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात कोथिंबीर अशी स्वस्त मिळते। तर इथं मी एक जोडी कोथिंबीरची घेतली आहे आणि आपल्याला इथं 1 वाटी बेसन पीठ लागेल। 2 चमचे तीळ घेतले, 2 चमचे लसूण हिरवी मिरचीचा ठेचा आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 5-6 हिरव्या मिरच्या याचा ठेचा करून घेतला। अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे, 2 ते 2.5 चमचे तांदळाचं पीठ आहे आणि थोडंसं लाल तिखट घेतलं, अर्धा चमचा इतकं। तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी काही हरकत नाही, पण याने रंग सुरेख येईल म्हणून मी घेत आहे। चवीनुसार मीठ लागेल। चला तर मग आपण लगेच पुढच्या प्रोसेसकडे वळूया। आता आपल्याला कोथिंबीरमध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं। 2.5 चमचे तांदळाचं पीठ आहे, हे सुद्धा घालून घ्यायचं। कोथिंबीरमध्ये जो ओलावा आहे तो अगदी या पिठाने शोषून घेतो, म्हणून तांदळाचं पीठ यामध्ये जरूर घाला आणि तांदळाच्या पिठाने छान असा कुरकुरीतपणा येतो। त्यासोबत तीळ आणि थोडेसे तीळ मी साईडला काढून घेते। जेव्हा कोथिंबीर वडी मी वाफवेल तेव्हा त्यामध्ये हे तीळ वरनं लावेल। हळद, जिरे, चवीनुसार मीठ, लाल तिखट, लसूण हिरवी मिरचीचा ठेचा। आता हे सगळं मिश्रण आपल्याला या कोथिंबीरमध्ये एकजीव करून घ्यायचं। छान ह्याला हाताने असं चोळून या कोथिंबीरमध्ये सगळे हे जिन्नस व्यवस्थित मिसळून घ्यायचे, जेणेकरून कोथिंबीरला व्यवस्थित असे लागतील। पाणी न घालता असंच हे सुकंच हे मिसळून घ्यायचं आहे। आता इथे सगळं मिश्रण कोथिंबीरमध्ये मस्त असं एकजीव करून घेतलं। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला असं घट्टसर असं कणिक मळून घ्यायची आहे। तर अगदी थोडं पाणी घाला। बघा इथं मी मस्त अशी घट्टसर कणिक मळून घेतली। आता यावर आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचं। या तेलामध्ये आणखी एक वेळेस ही कणिक मळून घ्यायची। बघा मस्त अशी परफेक्ट कणिक झाली आहे। याचप्रमाणे अशी कणिक मळायची। आता बघा इथं मी मस्त अशी घट्टसर कणिक मळून घेतली। आता आपल्याला कोथिंबीर वडी वाफवण्यासाठी घ्यायची आहे। तर तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता, किंवा स्टीमर नसेल तर मग चाळणी घ्यायची। बघा इथे एक माझ्याकडे अशी चाळणी आहे, छान त्याला मस्त अशी छिद्र आहे। आता याला मी तेल लावून घेते। तेलाने व्यवस्थित अशी ग्रीस करून घ्यायची, जेणेकरून ही कोथिंबीर वडी यामध्ये अजिबात चिटकणार नाही। बघा इथं मी मस्त असं या चाळणीला तेल हाताने व्यवस्थित लावून घेतलं। आता आपल्याला हा गोळा घ्यायचा आणि यामध्ये असा ठेवायचा, सर्वत्र असा पसरून द्यायचा आहे। याप्रमाणे असे थापून द्यायचे हे चाळणीमध्ये। लांब आकारामध्ये गोळे सुद्धा बनवून यामध्ये ठेवू शकता। तुम्ही बघू शकता परफेक्ट असं थापून घेतलं मी हे वडीचं मिश्रण। क्या बात आहे, मस्त असं सुरेख दिसत आहे।
बघा इथं मी व्यवस्थित असं छान भाकरीप्रमाणे या वडीला थापून घेतलं. कडेला थोडंसं आपल्याला व्यवस्थित हे याच्या कड्या दाबून घ्यायच्या, जेणेकरून एकसारखं कोथिंबीर वडी वाफवल्या जाईल आणि पटकन असे सहज निघेल. बघा याप्रमाणे जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही, याप्रमाणेच ही कोथिंबीर वडीचं मिश्रण थापून घ्यायचं. आता यामध्ये मी वरनं थोडे तीळ घालत आहे. जे साईडला काढेल होते ते कोथिंबीर वडी दिसायला छान दिसेल म्हणून यामध्ये तीळ घालत आहे. आणि सगळ्या बाजूने हे तीळ असे यामध्ये पसरवून द्यायचे आणि हाताने छान हे तीळ या कोथिंबीर वडीच्या मिश्रणाला प्रेस करून घ्यायचे, जेणेकरून याला व्यवस्थित असे चिटकतील. बघा याप्रमाणे असे. बघा काय छान दिसत आहे हे कोथिंबीर वडीचं मिश्रण. आता आपल्याला वाफवण्यासाठी पाणी गरम करायला घ्यायचं आहे. कोथिंबीर वडी वाफवण्यासाठी इथं मी पातेल्यामध्ये 3-4 ग्लास पाणी घालून घेतलं आहे आणि पाणी छान उकळायला ठेवलं होतं. छान अशी दणकून उकळी आली आहे. आता यामध्ये आपल्याला ही चाळणी ठेवून द्यायची आहे. हे बघा अशी गॅस मंद आचेवर करून घ्यायचा. आता यावर अशी एक प्लेट झाकण ठेवायची. 15 मिनिट कोथिंबीर वडी छानपैकी अशी वाफवून घ्यायची आहे. आता इथे जेमतेम 15 मिनिटं झाली आहे. झाकण उघडून बघायचं आणि तुम्ही बघू शकता मी इथं झाकण काढून घेतलं आणि बघा मस्त अशी कोथिंबीर वडी वाफवल्या गेली आहे. हाताला अजिबात चिकट लागत नाही. तरीसुद्धा मी यामध्ये सुरी घालून बघते. सुरी क्लीन निघली की समजून जायचं कोथिंबीर वडी मस्त अशी छान वाफवल्या गेली. बघा एकदम अशी क्लीन निघली आहे. आता गॅस करूया बंद. ही चाळणी मी खाली उतरवून घेते. आता यातील हे कोथिंबीर वडीचं मिश्रण थंड करून घेते. आता इथे मी हे कोथिंबीर वडीचं मिश्रण मस्त असं गार करून घेतलं आहे. आता आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहे. तर इथं मी सुरी घेतली. याने आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहे. मस्त अशा कट होत आहे. याला उभे आणि आडवे कट लावून घ्यायचे आहे. बघा याप्रमाणे. क्या बात आहे. सहज असे कापल्या जात आहे. मस्त वाफवल्या गेलं आहे कोथिंबीर वडीचं मिश्रण. बघा याची इथे मी उभे कट लावून घेतले. आता आपल्याला आडवे कटसुद्धा लावायचे आहे. बघा याप्रमाणे असं. क्या बात आहे. सहज कट होतात ह्या वड्या. बघा इथं मी वड्या कट करून घेतल्या आहे. आता आपल्याला प्लेटमध्ये सुद्धा काढून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता मस्त असे सहज हे मिश्रण निघत आहे. छान अशी वडी निघली आहे. अशा सुद्धा खाऊ शकता किंवा मग त्याला शॅलो फ्राय करू शकता किंवा मग तळून सुद्धा घेऊ शकता. पण इथं मी ह्या वड्या तळून घेणार आहे. आता याचप्रमाणे सगळ्या वड्या काढून घेते. बघा इथे मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तेल मस्त असं तापवून घ्यायचं. त्याचसोबत इथे वड्यासुद्धा कट करून घेतल्या. बघा किती छान दिसतात या वड्या. आणि इथे तेलसुद्धा व्यवस्थित असं गरम झालं. गॅसची फ्लेम ही मंद आचेवर करून आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या. बघा याप्रमाणे जेवढ्या यामध्ये मावतील तेवढ्याच घालून घ्यायच्या आणि उलटण्याची अजिबात घाई करायची नाही. एक बाजू छान अशी तळून वरती येऊ द्या, नंतर मग पलटी करून घ्या. आणि बघा आता एक बाजू छान तळल्या गेली. आता दुसरी बाजू ही पलटी करून घेऊया. इथं हे वड्या मी मस्त अशा सोनेरी रंगावर खरपूस तळून घेणार आहे. आणि बघा इथं मस्त अशा छानपैकी वड्या तळून झाल्या आहे. आता याला मी काढून घेते. बघा काय छान दिसत आहे. रंगही सुरेख आला आहे. मस्त अशा कुरकुरीतसुद्धा झाल्या. संपूर्ण तेल नितळून काढायचं आणि या वड्या काढून घ्यायच्या. बघा जबरदस्त तुम्ही रंग टेक्स्चर बघू शकता. परफेक्ट झाले आहे. तर याचप्रमाणे आपल्याला सगळ्या वड्या तळून घ्यायच्या. बघा इथे सगळ्या वड्या तळून तयार आहेत आणि त्याशिवाय थंड देखील करून घेतल्या. तो बी बघू शकता. छान असा सुरेख रंग आला आहे. आणि त्यासोबत इथं कोथिंबीर वडीला मस्त असे तीळ लावलेले आहे, तर आणखीच सुंदर दिसत आहे आणि कुरकुरीतसुद्धा बनले आहे. तुम्ही बघू शकता. खाण्यासाठी परफेक्ट अशा झाल्या आहे.
ह्या कोथिंबीर वड्या चवीला खूप भारी लागतात. तर तुम्ही ह्या वड्या एखाद्या चटणीसोबत किंवा मग टोमॅटो सॉस, शेजवान चटणी यासोबत सुद्धा खाल्ल्या तरी चालेल. चव खूप छान येते. किंवा मग अशाच तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतात खायला. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सहज या कोथिंबीर वड्या करता येतील. आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.